गैरवापर केला जातो असं सातत्यानं विरोधक बोलताना दिसतं. तुम्हाला धाक दाखवला गेला नाही कधी? भीती नाही वाटली तुम्हाला? तुम्हाला नाही जावं असं वाटलं त्या वाटेवर? नाही, तो प्रयत्न एकदा झाला ना. पूर्ण दिवस मी तिथं हजेरी लावून आलो. त्यामुळं मला वाटत नाही की तसं काही त्याचा परिणाम झाला. तुम्हाला भीती नाहीये म्हणून तुम्ही थांबलात? भीती वाटो अगर न वाटो, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्ष बदलण्या एवढी ती भीती मोठी नव्हती. बरं, जे त्या पक्षात गेले त्यांना जास्त भीती दाखवली गेली? मला माहित नाही, पण कदाचित असण्याचा संभव आहे. आणि कारण मोदी साहेबांची घोषणा एकदा झाली आणि 70,000 कोटीचा आकडा त्यांनी सांगितल्यावर सगळेच गेले. बर, त्यामुळं परिणाम झालेला दिसतोय. बरं, पण कधीतरी राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये दुही निर्माण होईल, अशा प्रकारे ती दुभंगली जाईल, याचा तुम्ही किंवा शरदरावांनी स्वप्नात तरी विचार केला होता का? नाही, असं कधीच वाटत नव्हतं. कारण राष्ट्रवादी एक कुटुंब म्हणून पवार साहेबांनी सगळ्यांना जपलं. सगळ्यांच्या उणीवा देखील झाकून ठेवण्याचा प्रयत्न साहेबांनी नेहमी केला. आणि सगळ्यांनाच त्यांच्या उण्या दुणे सोडून सगळ्यांना प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त नवीन नेते घडावेत हा पवार साहेबांनी प्रयत्न केला. पण शेवटी या कारणांमुळं आमचा पक्ष फुटला. त्याला काही पुढं तात्विक मुलामा नाही किंवा त्याला काही तत्व किंवा काही नाही. ते कशामुळे फुटलं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. अजितदादांची महत्वाकांक्षा, राजकीय महत्वाकांक्षा असणं काही वाईट नाहीये, मात्र तशा प्रकारची राजकीय महत्वाकांक्षा त्याला कारण ठरली का? आणि कधीतरी अध्यक्ष पदावरून असलेली तुमच्यातली आणि त्यांच्यातली सुप्त लढाई त्याला कारणीभूत होती का? नाही, त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षाचा प्रगती नाही झाली तिकडे जाऊन. कारण त्यांची प्रतिमा खराब होणार आहे हे त्यांना माहीत असावं. बरं, तरी देखील त्यांना ते पाऊल उचलावं लागलं. त्याच्यातच सगळं आलं. आणि माझ्यात आणि त्यांच्यात सुप्त असं काही नव्हतं. पण दिल्लीतल्या मेळाव्यात तर त्यांनी थेटपणे सांगितलं होतं की 5 वर्ष झाली, खूप झालं, यापुढे आम्हालाही संधी मिळावी. दिल्लीतल्या नाही, मुंबईतल्या मेळाव्यात त्यांनी इच्छा प्रदर्शित केलेली होती. आणि त्या इच्छा प्रदर्शित केल्यामुळं कदाचित आणखीन एक 5-7 दिवस थांबले असते. बरं, तर त्यांची इच्छा पवारसाहेब पूर्ण करणारच होते अशी माझी माहिती आहे. पंतप्रधान असतील किंवा शहाजी असतील,